नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर एक महत्त्वाची आणि सुवर्ण संधी पुन्हा तुमच्यासाठी उपलब्ध होत आहे. भारतीय डाक विभाग 2025 ची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण भारतात तब्बल 21,000 प्लस रिक्त जागांची मेगा भरती भारतीय डाक विभाग यांच्यामार्फत घेतल्या जात आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,498 वॅकन्सीज भरल्या जात आहे. तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करू शकता. किमान 10वी पास या शिक्षण पात्रतेवर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणतीही एक्झाम तुम्हाला द्यावी लागणार नाही. तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी प्रयत्न करू शकता. तर ही जाहिरात कशा प्रकारची आहे, कोणत्या पदासाठी भरती होणार आहे, पगार किती असणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे याची सविस्तर माहिती व त्यासोबत अर्ज कशा प्रकारे करायचा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण भारतीय डाक विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेला आहोत. या ठिकाणी पात्र उमेदवारांकडून अर्ज ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाकसेवक या पदासाठी मागवल्या जात आहे. तर या पदासाठी मित्रांनो तब्बल 21,000 प्लस रिक्त पदसंख्या ऑल ओव्हर इंडियामध्ये या ठिकाणी भरल्या जात आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,498 वॅकन्सी करता रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी पास या शिक्षण पात्रतेवर मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो तब्बल 21,000 प्लस रिक्त पदसंख्या ऑल ओव्हर इंडियामध्ये इथे भरल्या जात आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 1,498 रिक्त पदसंख्या या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. तर मागच्या वर्षी सुद्धा मित्रांनो ऑल ओव्हर इंडियामध्ये 44,000 प्लस रिक्त पदसंख्या या ठिकाणी दिल्या गेलेल्या होत्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 3,000 प्लस रिक्त पदसंख्या या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत. तर या वर्षी सुद्धा या ठिकाणी मित्रांनो बघू शकता 1,498 रिक्त पदसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. तर 10वी पास या शिक्षण पात्रतेवर मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. 10वीच्या मेरिट लिस्टनुसार मित्रांनो निवड प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे. तर 10वीच्या मेरिट लिस्टनुसार ही निवड प्रक्रिया डायरेक्ट रिक्रुटमेंट वरून या ठिकाणी होणे योग्य आहे की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याकरता परीक्षा घेणे योग्य आहे की नाही ते सुद्धा मला कमेंट करून या ठिकाणी नक्की सांगा. तर अशा प्रकारे ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो भारतीय डाक विभागामध्ये 10वी पास या शिक्षण पात्रतेवर डायरेक्ट रिक्रुटमेंट मेरिट लिस्टनुसार या ठिकाणी या 3 पदांकरता होत आहे. तर या 3 पदांकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे. भारतीय डाक विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो इंडिया पोस्ट gdsonline.gov.in ही डाक विभागाची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. 10 फेब्रुवारी 2025 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 3 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन अप्लिकेशन केल्यानंतर तुमच्या अप्लिकेशनमध्ये काही चुका या ठिकाणी असल्यास ते करेक्शन करावायचे असल्यास 6 मार्च 2025 ते 8 मार्च 2025 या तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्ही करेक्शन इथे करू शकता. तर अशा प्रकारे वेळापत्रक या विभागाकडून इथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो या पदाकरता उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास कोणकोणती कामे या ठिकाणी करावी लागणार आहे त्याची जॉब प्रोफाईल माहिती इथे देण्यात आलेली आहे. सर्व कामे तुम्हाला ग्रामीण डाक विभागातच या ठिकाणी करावी लागणार आहे. तर कोणकोणत्या पदासाठी कोणकोणती कामे निवड झाल्यानंतर करावी लागणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही जॉब प्रोफाईल बाबत त्या पदाची इथे या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा प्रकारे माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर या पदासाठी मित्रांनो वेतन कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघा बीपीएम या पदासाठी 12,000 ते 29,380 रुपये पर मंथचा पे स्केल या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर एबीपीएम आणि डाकसेवक या पदासाठी 10,000 ते 24,470 रुपयापर्यंतचा पे स्केल या ठिकाणी असणार आहे. वेतन या ठिकाणी कमी आहे मित्रांनो, पण सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे तेव्हा नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न इथे करू शकता. वेतन कमी का असेना पण एक गव्हर्नमेंट नोकरी या ठिकाणी उपलब्ध होत आहे तेव्हा नक्की तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. तर या पदासाठी मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारे आहे त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघा एज लिमिट बाबत माहिती देण्यात आलेली आहे. मिनिमम वयाची अट 18 वर्षापर्यंत असणार आहे. मॅक्सिमम वयाची अट 40 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अप्पर एज लिमिट उमेदवारांकरता
एज रिलॅक्शन लागू असणार आहे। SC/ST कॅटेगरी करता 5 वर्ष, ओबीसी करता 3 वर्ष, त्यानंतर अपंग व्यक्तीसाठी 10 वर्ष, ओबीसी कॅटेगरीमधील अपंग व्यक्ती करता 13 वर्ष, तर SC/ST कॅटेगरीमधील अपंग व्यक्तीसाठी 15 वर्ष अशा प्रकारचे एज रिलॅक्शन अपर एज लिमिट उमेदवारांकरता या ठिकाणी लागू असणार आहे। एकंदरीत या ठिकाणी वयाची अट 18 ते 40 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता। त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर या ठिकाणी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही भरती प्रक्रिया इथे राबवल्या जात आहे। किमान 10वी उत्तीर्ण असणारा उमेदवार सुद्धा या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकतो। तर 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही पद भरती होत आहे। पास तुम्ही या ठिकाणी असाल आणि त्या 10वी पासचे उत्तीर्ण केलेले मान्यताप्राप्त मंडळाचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करण्याकरता एलिजिबल आहात। त्याचसोबत या शिक्षण पात्रतेसोबतच अदर क्वालिफिकेशन काय लागणार आहे, कम्प्युटरचे नॉलेज असणे आवश्यक आहे। अशा प्रकारे अदर क्वालिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर रिझर्वेशन बाबत ज्या काही सरकारमार्फत तरतुदी या ठिकाणी या विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे, या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। दिलेल्या इन्स्ट्रक्शन नुसार सर्व माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे। रजिस्ट्रेशन करणे, पेमेंट फी, डॉक्युमेंट्स अपलोड करणे अशी सर्व माहिती मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या इन्स्ट्रक्शन नुसार या ठिकाणी वाचून या पदाकरता या ठिकाणी अर्ज इथे सादर करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया कशा प्रकारे आहे याबाबतची माहिती ते बघू शकता मित्रांनो। तर ही पदभरती जी आहे मित्रांनो 10वी पासच्या शिक्षण पात्रतेवर या ठिकाणी होत आहे। 10वी मध्ये मिळालेल्या गुणांकानुसार मित्रांनो निवड प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होत आहे। तुम्हाला 10वीच्या गुणांकावर जे काही या ठिकाणी पर्सेंटेज असणार आहे त्या पर्सेंटेजवर मित्रांनो ही निवड प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे। सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती सिलेक्शन क्रायटेरिया बाबत या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा मित्रांनो सर्व माहिती या भरतीबाबत देण्यात आलेली आहे। कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याकरता, त्यानंतर निवड झाल्यानंतर पडताळणीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। सर्व इम्पॉर्टंट ज्या काही इन्स्ट्रक्शन आहे त्या सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी वाचून काढायचा आहे आणि या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे। संपूर्ण माहिती या भरतीबाबत या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर सर्व माहिती तुम्ही जाहिरातीमधून इथे घेऊ शकता। या जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी देणार आहे, तेव्हा टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन करा जेणेकरून या जाहिरातीची PDF तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल आणि या PDF मधून तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहात। तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर 21,000 प्लस रिक्त पदसंख्येसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी मित्रांनो ही निघालेली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये 1498 रिक्त पदसंख्या या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे। तर ही संपूर्ण पदभरतीची जाहिरात या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात इथे बघितलेली आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।